M2 चा अभ्यास कसा चालू आहे फुलपाखरांनो? फुलपाखरासारखं M2 चा अभ्यास उडून जाऊ देऊ नका. तसं जर उडून जाऊ दिलात तर मग M2 तुम्हाला उडवतो. ठीक आहे, आपल्याला M2 ला उडवायचं आहे. राईट, आपल्याला M2 मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचा आहे. आपल्याला M2 मध्ये 50 ते 55 मार्क घ्यायचा आहे. आपल्याला M2 मध्ये पास व्हायचं आहे. राईट, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला 2 मार्कचे क्वेश्चन सॉल्व्ह करून दिलेले आहे प्रिव्हियस इयर 3 पेपर मधले, आणि सध्या आपण 4 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. त्यानंतर आपण 6 मार्कचे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ बघितलेले नाहीत त्यांनी ते व्हिडिओ बघून घ्या. मग हे व्हिडिओ बघायला सुरुवात करा, म्हणजे तुमची चांगली लिंक लागेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 35. Solve the differential equation 2xy plus y square dx plus x square plus 2xy plus sin y dy equals to 0. ठीक आहे, हा प्रश्न तुम्हाला बघितल्यानंतर कळायला पाहिजे की कोणत्या युनिट मधला आहे, कोणत्या युनिट मधला आहे. ज्यांना ज्यांना समजलं त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. त्यानंतर युनिट समजल्यानंतर कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, कोणत्या मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे, ज्यांना समजलंय त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशननी सॉल्व्ह करायचा आहे. मग एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फर्स्ट फॉर्म्युला काय आहे? mdx प्लस ndy इक्वल्स टू 0. राईट, मग काय करायचं बघा, हे m ची व्हॅल्यू आहे पूर्ण. राईट, 2xy प्लस वाय स्क्वेअर, आणि ही n ची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, हे dx आहे आणि हे n ची व्हॅल्यू पूर्ण आहे आणि हे dy आहे इक्वल्स टू 0. म्हणजे दिलेले इक्वेशन आणि हे इक्वेशन सेम आहे, म्हणून इथं लिहून घ्या m ची व्हॅल्यू. m ची व्हॅल्यू काय दिले रे बाळांनो? m ची व्हॅल्यू आहे 2xy प्लस वाय स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. राईट, डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा? सॉरी, partially differentiating with respect to x. Partially differentiating with respect to x. राईट, पार्शियली म्हणजे आपण डेल घेतो. डेल अपॉन डेल एक्स हा m, डेल अपॉन डेल एक्स, आणि हे ब्रॅकेट मध्ये हे 2xy प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? डेल एम अपॉन डेल एक्स इक्वल्स टू, हे प्लस असल्यामुळे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. राईट, 2xy प्लस डेल अपॉन डेल एक्स. हा, एक मिनिट, इथं जो डेरिव्हेटिव्ह आहे पहिल्यांदा m चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा. m चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा? विथ रिस्पेक्ट टू y, आणि n चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचा? विथ रिस्पेक्ट टू x. राईट, विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचा, आणि n चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचा. ठीक आहे, हा रूल आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हे आपल्या मनाने घेत नाहीत. राईट, हा फॉर्म्युला आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मधला. मग आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डेल m अपॉन डेल y. हा, तर विथ रिस्पेक्ट टू y घ्यायलो म्हणजे हे 2x कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, मग डेरिव्हेटिव्ह ऑफ y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y 1 येईल. 1 इंटू 2x 2x. राईट, आणि इथं ह्या ठिकाणी डेल अपॉन डेल y म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायला विथ रिस्पेक्ट टू y. वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? 2y येईल. राईट, कोणता फॉर्म्युला? डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n चा काय फॉर्म्युला आहे? n इंटू x रेस टू n मायनस 1. म्हणजे हे 2 अगोदर आलं, y रेस टू 2 मायनस 1. 2 मायनस 1 म्हणजे 1च. ठीक आहे, y च्या डोक्यावर 1 लिहिलं काय आणि नाही लिहिलं काय सेमच राहणार आहे. राईट, हे इथपर्यंत मिळालं तुम्हाला. हा, बघा नेक्स्ट, आता हे आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळाली? डेल m बाय डेल y ची व्हॅल्यू मिळाली. आता n ची व्हॅल्यू लिहून घेऊया. n ची व्हॅल्यू, हे पूर्ण व्हॅल्यू कशाची आहे? n ची आहे. तर लिहा मग n ची व्हॅल्यू. n ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला? x स्क्वेअर प्लस 2xy प्लस साइन y. याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. डिफरन्शिएट, पार्शियली डिफरन्शिएट, पार्शियली. कधी आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन पूर्ण डेरिव्हेटिव्ह नसतो, पार्शियली असतो. राईट, partially differentiate
विथ रिस्पेक्ट टू एक्स, n चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डेल अपॉन डेल एक्स हा n, डेल अपॉन डेल एक्स. बघ आता n चा मी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो इथं, एक्स स्क्वेअर प्लस डेल अपॉन डेल एक्स 2xy प्लस डेल अपॉन डेल एक्स हे साइन y, राईट. हा मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डेल n अपॉन डेल एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, राईट. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे हे 2y, राईट. 2y, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू 2y 2y येईल. हे विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायलो, ह्या ठिकाणी y आहे, याचा डेरिव्हेटिव्ह येतो 0, म्हणजे आपल्याला डेरिव्हेटिव्ह काय मिळाला 2x प्लस 2y. आता बघा डेल m अपॉन डेल y 2x प्लस 2y, डेल n अपॉन डेल x 2x प्लस 2y, दोन्ही सेम मिळाले, म्हणून या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येते देअरफॉर डेल m अपॉन डेल y इक्वल्स टू डेल n अपॉन डेल x is the exact differential equation, is the exact म्हणजे काय रे, सेम, राईट. डिफरन्शियल इक्वेशन इज द एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. समजलं इथंपर्यंत. आता लास्ट स्टेप आहे, सॉल्व म्हणलेलं आहे आपल्याला, राईट. सॉल्व म्हणल्यामुळं लास्ट स्टेप मध्ये काय करावं लागेल बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. कोणता? इंटिग्रेशन mdx प्लस इंटिग्रेशन ndy इक्वल्स टू c, राईट. ndy इक्वल्स टू c. मग m ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, मग इथे m ची व्हॅल्यू ठेवा. m ची व्हॅल्यू काय आहे 2xy प्लस y स्क्वेअर हे dx. इंटिग्रेशन बघा, n ची व्हॅल्यू घेताना फक्त ज्यामध्ये सेपरेट y टर्म आहे तेच घ्यायचं, ज्यामध्ये x टर्म आहे या ठिकाणी x टर्म आहे त्या टर्म आपण घेत नाहीत, फक्त y टर्म जे आहे तेच घेतो, म्हणजे हे sin y dy इक्वल्स टू c. ठीक आहे. इथं इंटिग्रेशन सेपरेट करा, इंटिग्रेशन 2xy dx प्लस इंटिग्रेशन y स्क्वेअर dx प्लस राईट. मग कॉन्स्टंट काय आहे 2y कॉन्स्टंट आहे, x dx प्लस इथं विथ रिस्पेक्ट टू x आहे आणि इथं y स्क्वेअर आहे, म्हणजे कॉन्स्टंट y स्क्वेअर कॉन्स्टंट, आणि हे sin y dy इक्वल्स टू c. ठीक आहे. मग हे 2y एक्स रेस टू एन, याच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे काय असेल 1, 1 प्लस 1 काय येते 2, एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरायचा, राईट. वाय स्क्वेअर, इथं dx चं इंटिग्रेशन काय येते x, आणि साइन y चं इंटिग्रेशन cos मायनस cos y येते इक्वल्स टू c. हे 2 2 कॅन्सल होऊन जाईल, 2 2 कॅन्सल झालं, एक्स स्क्वेअर अगोदर लिहून घेतलं, y नंतर प्लस y स्क्वेअर x मायनस cos y equals to c. This is your final answer. ठीक आहे. हा जो क्वेश्चन आहे तुम्हाला प्रीवियस इयर पेपर मध्ये 4 मार्क साठी आलेला प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या पेपर मध्ये हा रिपीट होऊ शकतो, त्यामुळं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या नोटबुक मध्ये हा व्यवस्थित नोट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. चला, क्वेश्चन नंबर 36 हा न्यूमरिकल मेथडचा आहे. हा सुद्धा तुम्हाला फायनल पेपर मध्ये 4 मार्क साठी आलेला प्रश्न आहे, राईट. 4 मार्क साठी. ठीक आहे. याच्या अगोदरचा सुद्धा हा प्रश्न तुम्हाला किती मार्क साठी आलेला होता? 4 मार्क साठी. तुम्हाला येऊ शकतो, बरेच क्वेश्चन रिपीट होऊ शकतात बऱ्याच वेळेस, त्यामुळं हे क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे. हा जरी क्वेश्चन जशास तसा आलेला नाही तरी थोडंफार व्हॅल्यू चेंज करून तुम्हाला येऊ शकतो, त्यामुळं व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे. हा चला नेक्स्ट. चला सोल्युशन. 3 इटरेशन काढायचे आहेत बायसेक्शन मेथडनं. इक्वेशन काय दिले बघा, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1 इक्वल्स टू 0. दिलेल्या इक्वेशनला एफ ऑफ एक्स इक्वल्स टू लिहून घ्या, एक्स क्यूब मायनस एक्स मायनस 1, राईट.
दिस इज द इक्वेशन नंबर 1. मग ह्या इक्वेशन मध्ये पहिल्यांदा काय पुट करणार, पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1, राईट. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये x आहे तिथं ज्या ज्या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये x आहे त्या ठिकाणी काय ठेवायचं, 1 ठेवायचं. ठीक आहे. 1 चा क्यूब मायनस 1 प्लस 1, 1 चा क्यूब 1च येणार आहे. ठीक आहे. मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झालं म्हणजे आन्सर -1 विच इज लेस दॅन 0, राईट. मग नेक्स्ट काय करा, पुट x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 1 ठेवायचं म्हणजे f ऑफ 1 x च्या ठिकाणी 1 ठेवायला होतं, राईट. 1 चा क्यूब, अरे आपण 0 ठेवलं होतं नाही तर हे 0 0 0, राईट. म्हणजे -1च येते. ठीक आहे. पहिल्यांदा आपण 0 ठेवलं ना. हा, पहिल्यांदा आपण 0 ठेवायला म्हणजे हे 0 चा क्यूब मायनस 0, राईट. -1 म्हणजे हे काय होते 0, हे पण 0, -1च येते. ठीक आहे. मग हे x च्या ठिकाणी 1 1, हे 1 -1 म्हणजे -1च येईल विच इज लेस दॅन 0. नेक्स्ट पुट x इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1, राईट. f ऑफ 2 इक्वल्स टू काय येते रे, f ऑफ 2 इक्वल्स टू, हा बघा 2 चा क्यूब -2 -1, 2 चा क्यूब काय येतो 8, -2 -1 3 म्हणजे 5 विच इज ग्रेटर दॅन 0. साइन चेंज टेक्स प्लेस झालं, राईट. साइन चेंज टेक्स प्लेस झालं म्हणजे ह्या ठिकाणी डायग्राम ड्रॉ करावं लागेल आपल्याला, राईट. इथे लिहा नाउ, देअरफॉर नाउ साइन चेंज टेक्स प्लेस बिटवीन कुठून कुठं रे, 1 to 2, राईट. मग ह्या ठिकाणी काय येईल 1 येईल आणि इथे काय येईल 2 येईल, राईट. f ऑफ 1 ची व्हॅल्यू काय आली -1 आणि f ऑफ 2 ची व्हॅल्यू काय आली 5, राईट. देअरफॉर द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन कुठून कुठपर्यंत 1 to 2, राईट. मग नेक्स्ट आता काय करायचं, 3 इटरेशन काढा म्हणलंय आपल्याला, राईट. तर काय करायचं, फर्स्ट इटरेशन जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, a प्लस बी म्हणजे काय करावं लागेल आता, हा a प्लस बी, a ची व्हॅल्यू काय 1 + 2/2, राईट. इथं a + b/2. ठीक आहे. हा फॉर्म्युला यूज करायचा. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2 म्हणजे हे 3/2 म्हणजे किती येते 1.5. मग हे 1.5 काय करणार, पुट x इक्वल्स टू 1.5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवा म्हणजे f ऑफ 1.5 इक्वल्स टू 1.5 क्यूब मायनस 1.5 -1. हे कॅल्सी वरती करा तुम्ही, तुमच्याकडे कॅल्सी अवेलेबल आहे तर कॅल्सी घ्या. मी सॉल्व करून देण्याची वाट बघू नका, कॅल्सी घेऊन सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आपल्याकडे इथं कॅल्सी आहे, कॅल्सीचा आपण यूज करूया, राईट. हा बघा काय येईल आन्सर, तुम्ही 1.5 चा क्यूब मायनस 1.5 तर आन्सर येईल बघा तुमचं 0.875 आलं का बघा, 0.875. ठीक आहे. 0.875, राईट. माझ्याकडे इथं ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलेलं आहे त्यामुळे मी डायरेक्ट लिहिलं, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे. मग ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आन्सर हे पॉझिटिव्ह मिळाले का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह मिळाले. पॉझिटिव्ह मिळालं म्हणजे हे चेंज होईल, राईट. डायग्राम वर पहिल्याच्या जे काही इथं 2 व्हॅल्यू आहेत त्याच्यापैकी पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह चेंज होते, निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह चेंज होते. ठीक आहे. मग याच्यावरती आपण इथं पुन्हा डायग्राम ड्रॉ करायची. हे 1 f ऑफ 1 ची व्हॅल्यू -1
आणि हे एक्सची व्हॅल्यू किती पुट केला आपण 1.5. 1.5 म्हणजेच ह्या ठिकाणी एफ ऑफ 1.5 चा आन्सर काय मिळालं 0.875. राईट. मग आता काय सांगता येईल आपल्याला, द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन द लोकेशन ऑफ रूट लाईज बिटवीन 1 to 1.5. राईट. मग आता नेक्स्ट सेकंड इटरेशन काढायसाठी काय करावं लागेल, पुन्हा a प्लस बी डिवायडेड बाय 2. राईट. a प्लस बी डिवायडेड बाय 2 म्हणजे a प्लस बी डिवायडेड बाय 2. ठीक आहे. a ची व्हॅल्यू 1 प्लस 1.5 डिवायडेड बाय 2 म्हणजे हे 2.5 येते डिवायडेड बाय 2. कॅल्सी वरती करा आणि मला आन्सर सांगा. 2.5 डिवायडेड बाय 2 काय येते रे 1.25. ठीक आहे 1.25. कॅल्सी वरती तुम्ही करून बघा. ठीक आहे. हा नेक्स्ट मग काय करणार आता, हे 1.25 इक्वेशन 1 मध्ये पुट करणार. पुट x equals to 1.25 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये ठेवायचं. इक्वेशन 1 काय आहे आपला, f of 1.25 equals to 1.25 cube minus 1.25 minus 1. हे कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. कॅल्सी वरती फास्ट कॅल्क्युलेट करा. हा आन्सर काय आहे ते सांगा मला. मायनस 0.29 येते का बघा. मायनस 0.29 म्हणजे हे निगेटिव्ह आन्सर आलं. म्हणजे डायग्राम वरती हे निगेटिव्ह ह्या ठिकाणी आहे म्हणजे हे चेंज होईल. मग डायग्राम ड्रॉ करत असताना इथे तुम्हाला काय करावं लागेल, डायग्राम अशा पद्धतीनं ड्रॉ करावं लागेल. राईट. हा काय पुट केलता तुम्ही 1.25. राईट. एफ ऑफ 1.25 इक्वल्स टू मायनस 0.29 आणि या साईडला हे डायग्राम वर जसंच्या तसं लिहायचं. 1.5 एफ ऑफ 1.5 इक्वल्स टू 0.875. राईट. आता लास्ट थर्ड इटरेशन. ठीक आहे. हे सेकंड होतं. थर्ड इटरेशन. राईट. थर्ड इटरेशन मध्ये पुन्हा a प्लस बी डिवायडेड बाय 2. a प्लस बी डिवायडेड बाय 2. a ची व्हॅल्यू 1.25 प्लस 1.5 अपॉन 2. ठीक आहे. मग हे किती येते 2.75 डिवायडेड बाय 2. राईट. 2.75 म्हणजे 1. किती येते बघा कॅल्सी वरती कॅल्क्युलेट करून 1.375 येते का 1.375. राईट. 1.375 हे फायनल आन्सर मिळालं. मग लास्टला एक सेंटेन्स लिहायचं. द अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन x क्यूब मायनस x मायनस 1 इज 1.375. राईट. असं लास्टला एक डायलॉग लिहायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे न्यूमेरिकल मेथडचा PYQ प्रिव्हियस इयर पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. या सर्व प्रश्नांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या नोटिफिकेशन येईल. नोटिफिकेशन आल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.